हरे कृष्णा रामकृष्ण हरी. नमस्कार. आजचा आपला विषय तसा बऱ्यापैकी नाजूक असल्यामुळे सर्वप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की आपण कोण्या एका विशिष्ट कथाकाराबद्दल किंवा भागवत कथावाचकाबद्दल किंवा हरिकथा करणाऱ्यांबद्दल आपण इथे चर्चा करत नाही आहोत. तर जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज त्यांच्या अभंगांमधून काय तत्त्व आपल्याला शिकवत आहेत, काय मार्गदर्शन आपल्याला करतायत हे समजून घेण्याचा आपण इथे प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आपण कोण्या एका विशिष्ट व्यक्तीबद्दल बोलत नाही आहोत, पण भागवत कथा कोणाकडून ऐकली पाहिजे, ती कशी असली पाहिजे, त्याद्वारे काय झालं पाहिजे याची चर्चा आपण करणार आहोत. तत्वांची चर्चा करणार आहोत. कोण योग्य कोण अयोग्य हा वैयक्तिक व्यक्तीचा निर्णय आहे. प्रत्येक व्यक्ती निर्णय करण्यास सुज्ञ आहे. त्या व्यक्तीने ही मार्गदर्शक तत्व समजून घेऊन निर्णय करावा की आपण भागवत कथा हरिकथा कोणाकडून ऐकली पाहिजे किंवा कोणाकडून ऐकली नाही पाहिजे. तर आजच्या या भागामध्ये आपण तुकाराम महाराजांचे 3 अभंग पाहणार आहोत. आपल्या सर्वांचं स्वागत अभंग तुकोबांचे या आपल्या कार्यक्रमामध्ये. आत्तापर्यंत 20 भागांमध्ये आपण अनेक सुंदर अभंगांची चर्चा केलेली आहे. आपण ते भाग पाहिले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये या सर्व भागांच्या प्लेलिस्टची लिंक आहे. इतरही भाग नक्की पहा. खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे ज्यामध्ये आपल्या सर्व कार्यक्रमांची माहिती पाठवली जाते. जर आपण व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन केली नसेल तर नक्की जॉईन करा. इतरही कार्यक्रमांची माहिती खाली देण्यात आलेली आहे, मराठी भगवद्गीता कोर्स आदी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ इतरांना पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण 3 अभंगांची चर्चा करणार आहोत. त्यातील पहिल्या अभंगामध्ये तुकाराम महाराज लिहित आहेत, उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथा. उभ्या बाजारात म्हणजे मोठे मोठे मंडप लावून त्यामध्ये शेकडो हजारो 20-20 40-40 50-50 हजार लोक बसलेले असतात. कधीकधी 2-2 4-4 लाख लोक बसलेले असतात. आणि या कथाकाराला काहीही समजत नाही की श्रोते ऐकत आहेत की ऐकत नाही आहेत, त्यांना काही समजतंय नाही समजत आहे. फक्त एका बाजाराप्रमाणे कथा चालू आहे. मोठे मोठे भोंगे लावलेले आहेत, करणे लावलेले आहेत आणि त्याला खूप मोठं असं व्यावसायिक रूप आलेलं आहे, बाजाराचं रूप आलेलं आहे. हे तो नावडे पंढरीनाथा, हे पंढरीनाथाला आवडत नाही. ते त्यानंतर तुकाराम महाराज सांगतायत, अवघे पोटासाठी ढोंग ते कैचा पांडुरंग. अनेकदा असे व्यावसायिक त्यांचं पोट भरण्यासाठी म्हणजेच धनार्जनासाठी, पैसे कमवण्यासाठी अशा प्रकारच्या मोठमोठ्या कथा करतात, प्रसिद्धी मिळवतात, त्यांची फी वाढत जाते आणि मग लाखो लाखो रुपये असे अनेक कथाकार स्वतःच्या वैयक्तिक आर्थिक लाभासाठी घेतात. तेथे कैचा पांडुरंग, तिथे पांडुरंग नाही आहे. तुकाराम महाराज सांगतात, लावी अनुसंधान काही देईल म्हणून. असे व्यक्ती हरिकथेचं अनुसंधान लावतात, मोठ्या मोठ्या कथा आयोजित करतात, काही देईल म्हणून. त्यांच्यामध्ये आशा असते की काहीतरी मला मिळेल. ही तरी पूर्वीच्या काळी असावी कदाचित, पण आजकाल आधीच त्यांचे रेट ठरलेले असतात की एवढे लाखो रुपये, एवढे करोडो रुपये या कथेचे फीज म्हणून घेतले जातात. काही देईल म्हणून या आशेपोटी, भौतिक लाभापोटी, भौतिक धनाच्या अपेक्षेने, वैयक्तिक लाभासाठी काही लोक कथेचं अनुसंधान लावतात. तुकाराम महाराज अशा व्यक्तीला जोरात शिवी हसडत आहेत. आपण कदाचित ती शिवी बोलणं योग्य नाही, पण तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे, आपण ते वाचूया. काय केले रांडले का तुला राजी नाही तुका. हे मला पटत नाही, तुकाराम महाराज म्हणतात. हे पूर्णपणे अवडंबर आहे, हे ढोंगी पण आहे, हे फक्त धन कमवण्यासाठी, वैयक्तिक लाभासाठी केलेलं ढोंग आहे, असं म्हणून तुकाराम महाराज अशा व्यक्तीला किती तळमळीने बोलतायत, त्याला अशी शिवी देत आहेत की त्यांना ते पाहावत नाही आहे. चिडचिड होत असणार तुकाराम महाराजांची. अशा पद्धतीने जेव्हा हरिकथेचं, भागवत कथेचं व्यावसायीकरण होतं तेव्हा एका हरिभक्ताला, एका प्रमाणित वैष्णवाला राग येतो, चीड येते, वाईट वाटतं, दुःख होतं. ते इथे तुकाराम महाराज प्रकट करत आहेत. पुढच्या अभंगामध्ये ते लिहितात, आशाबद्ध वक्ता धाक श्रोतियाच्या चित्ता. अनेक वक्ते आशाबद्ध असतात, भौतिक लाभाच्या आशेने की मी इथे कथा केली तर मला इतके पैसे मिळतील, तिथे कथा केली तर तितके पैसे मिळतील. आणि धाक श्रोतियाच्या चित्ता. बरेचदा श्रोत्याच्या मनातही धाक असतो की बाबा हा व्यक्ती आलाय कथा करण्यासाठी तर तो एवढे पैसे मागेल, त्याने जास्त पैसे मागितले तर आम्ही देऊ नाही शकणार.
श्रोत्याच्या मनातही किंवा जो आयोजक करत आहे त्याच्या मनातही धाक आहे की बाबा हे जे वक्ते आहेत ते खूप जास्त पैसे नाही ना मागणार किंवा ते आमच्यावर चिडणार नाहीत ना, अशा पद्धतीने. गातो तेही नाही ठावे, तोंडवासी काही द्यावे. अनेकदा तो काय बोलतोय, काय गातोय हे त्याला स्वतःलाच ठाऊक नसतं अशा वक्त्याला. किंवा अनेकदा तेथील लोकांना प्रसन्न करण्यासाठी जे शास्त्रांचं ज्ञान आहे, जी हरिकथा आहे, त्याची तडजोड करून त्यामध्ये लोकांना आवडेल ते दिलं जातं. हरिकथा सांगणाऱ्याने, भागवत कथा करणाऱ्याने लोकांसाठी जे योग्य आहे ते सांगितलं पाहिजे, भगवत भक्ती सांगितली पाहिजे, वैष्णव आचार धर्म शिकवला पाहिजे लोकांना भागवत कथेतून, हरिकथेमधून. पण आजकाल खूप बाष्कळ बडबड या कथेंमधून केली जाते, वायफळ बडबड केली जाते, जोक सांगितले जातात. जोक सांगू नये असं नाही, पण त्याच्या मागचं मर्म जर आपण घालवलं आणि फक्त जोक सांगण्यासाठी जोक सांगू लागले तर अशा पद्धतीने जेव्हा कथा केली जाते तेव्हा त्या बद्ध श्रोत्यांच्या सुखासाठी ती कथा केली जाते. त्या कथेने काहीही लाभ होणार नाही. श्रोत्यांच्या चित्ताचा स्तर किंवा चेतनेचा स्तर वाढवण्यासाठी, हरिभक्ती त्यांच्या मनात रुजवण्यासाठी कथा केली गेली पाहिजे. पण गातो तेही नाही ठावे, त्याला माहीत नाही तो काय बोलतोय किंवा अतिशय तडजोड करून काहीही बडबड केली जात आहे. तोंडवासी काही द्यावे, त्याचं तोंड असं असतं की आता मला काय मिळणार यातून, फक्त त्यावरच त्याचं चित्त असतं. झाले लोभाचे मांजर, पोट भरे दारोदार. अशी व्यक्ती, असा वक्ता लोभी मांजराप्रमाणे झालेला आहे आणि ते दारोदारी जाऊन आपलं पोट भरत आहे फक्त, असं तुकाराम महाराज लिहित आहेत. वाया गेले ते भजन, उभयता लोभी मन. असं भजन किंवा अशी हरिकथा ही वाया गेलेली आहे, तुकाराम महाराज म्हणतायत. उभयता लोभी मन, दोघांचं मन लोभी आहे. वक्त्याचं मन धन अर्जन करण्यासाठी लोभी आहे आणि श्रोत्याचं मन धन न देण्यासाठी लोभी आहे. त्यामुळे हे समजून घेतलं पाहिजे की वक्त्याने अपेक्षा नाही ठेवली पाहिजे, पण श्रोत्याने भरभरून दिलं पाहिजे. हा वैदिक धर्म आहे, ही सनातन धर्मातली शिकवण आहे. जो देतोय त्याने इतकं भरभरून दिलं पाहिजे आणि जो घेतोय त्याने काहीही आशा ठेवली नाही पाहिजे. कारण हरिकथेचा प्रचार करणे, भागवत कथा सांगणे हे एक ब्राह्मणी कार्य आहे, ब्राह्मणिकल. आपण ब्राह्मण जातीबद्दल बोलत नाही आहे. जी सोशल सिस्टीम आहे, जी समाजाची व्यवस्था आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ती जन्मानुसार नाही, ती कार्यानुसार आहे. त्यामुळे धर्माचा प्रचार करणे, हरिकथा सांगणे, भागवत कथा करणे, तो कोणीही करत असेल, त्याच्या जन्माबद्दल आपण बोलत नाही आहे. ते कार्य जो करत असेल ते ब्राह्मणी कार्य आहे, ते ब्राह्मणिकल वर्क आहे. आणि ब्राह्मणांना अशा पद्धतीने फीज आकारण्यास शास्त्रांमध्ये मनाई केलेली आहे. ब्राह्मणाने जे दान दिलं जातं ते घेतलं पाहिजे. ब्राह्मणाचं कर्तव्यही शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. यजन याजन पठन पाठन दान प्रतिग्रह. पठन पाठन त्यांनी शास्त्र शिकलं पाहिजे आणि शिकवलं पाहिजे आणि दान घेतलं पाहिजे आणि दान दिलं पाहिजे. हे दान स्वेच्छेने श्रोत्यांनी दिलं पाहिजे आणि हे दान त्या कथावाचकाने किंवा कथाकाराने कुठलीही मोठी आशा न ठेवता जे दान मिळेल त्यावर स्वतःचं जीवन साध्या रूपामध्ये जगलं पाहिजे, हे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे वाया गेले ते भजन, कारण दोघंही लोभी आहेत. श्रोत्याला द्यायची इच्छा नाही आहे आणि वक्त्याला भरभरून हवं आहे, जास्तीत जास्त हवं आहे. बहेरे मुके एके ठाई तैसे झाले तया दोही. त्या दोघांचं कसं झालं की एक बहिरा आणि मुका एकत्र बसलेले आहेत, तैसं त्यांचं झालेलं आहे. त्यामुळे हा जो सांगतोय तो वक्ता जो आहे तो मुक्याप्रमाणे, त्याला धड हरिकथा नीट सांगता येत नाही आहे. तो वेगळ्या स्वार्थी हेतूने तो माजलेला आहे किंवा बरबटलेला आहे. आणि जो श्रोता आहे तो बहिरा आहे, कारण त्याला त्या हरिकथेशी काही घेणं देणं नाही. त्याच्या मनात हीच भीती आहे की हा माझ्याकडे जास्त पैसे नाही ना मागणार. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, माप आणि गोणी तुका म्हणे रीती दोन्ही. गोणी म्हणजे पोत्यामध्ये धान्य भरलेलं असतं, त्याप्रमाणे वक्ता हा धान्याच्या पोत्याप्रमाणे असला पाहिजे आणि श्रोता हा मापाप्रमाणे. त्या धान्याच्या पोत्यातलं जे धान्य ते मापामध्ये काढून वाटलं गेलं पाहिजे, म्हणजे त्या श्रोत्यालाही ते मिळालं पाहिजे. पण इथं दोन्ही रीती आहे, दोन्ही रिकामं आहे. पोतही रिकामं आहे आणि मापही रिकामं आहे. कारण मापाकडे धान्य प्राप्त करायची गुणवत्ता नाही आहे आणि वक्त्याकडे जे पोतं असलं पाहिजे त्याच्यामध्ये धान्यच नाही आहे, कारण तो
हरिकथेचा प्रचार हा फक्त वैयक्तिक धनप्राप्तीसाठी, वैयक्तिक लाभासाठी करत आहे. पुढे तुकाराम महाराज लिहितात, मोले घातले रडाया नाही असू आणि माया. अनेकदा मोल देऊन, पैसे देऊन लोक रडायला बोलवली जातात अशा हरिकथेमध्ये तुकाराम महाराज लिहित आहेत. नाही असू आणि माया, त्यांना देवाप्रती काही माया नाही, प्रेम नाही, आणि अश्रूही त्यांचे खोटे आहेत किंवा त्यांना अश्रू नाही आहेत. अशी भक्ती करून काहीही होणार नाही. तैसा भक्तिवाद काय, रंग बेगडीचा न्याय. असा भक्ती असून, अशी भक्ती असून काय फायदा आहे? रंग बेगडीचा न्याय, हा खोटा रंग आहे भक्तीचा, बेगडी रंग आहे, हे खोटं आहे. यामधून काहीही वक्त्याला किंवा श्रोत्याला लाभ होणार नाही. वेठी धरल्या दावी भाव, मागे पळावयाचा पाव. ते म्हणतात, एखाद्या व्यक्तीला बळबळ एखादं सामान उचलून त्याच्या डोक्यावर टाकून त्याला ते सामान न्यायला भाग पाडलं जातं, तेव्हा त्याच्या मनात विचार असतो की कधी एकदा हे टाकू आणि कधी एकदा मी पळून जाऊ. त्याप्रमाणे अशा प्रकारचा हा जो श्रोता आहे त्याचा भाव असतो. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, काजव्याच्या ज्योती तुका म्हणे न लगे वाती. तर ह्या सगळ्या कथा ज्या आहेत, हरिकथा किंवा भागवत कथा, ज्या अशा पद्धतीने व्यावसायीकरणाद्वारे चाललेल्या आहेत, त्या काजव्याच्या ज्योती आहेत. ते काजव्याचा जो दिवा चमकतो अंधारात, त्याच्याने आपल्याला वात नाही पेटवता येत दिव्याची. त्यामुळे जो अज्ञान आहे, बुद्धी जी कलुषित झालेली आहे, चेतनेवरती जे आवरण चढलेलं आहे, भौतिक चेतना झालेली लोकांची, या भौतिक शरीराला स्वतःची ओळख समजून, भौतिक अस्तित्वाला सर्वस्व समजून अख्खा समाज जे जीवन जगत आहे, ते अज्ञान अशा कथांद्वारे नाहीसं होणार नाही. ज्ञानाचा दिवा पेटणार नाही, चेतना लोकांची उंचावणार नाही, भगवंतांबद्दल काहीही प्रेम जागृत होणार नाही, वैष्णव आचारधर्म पालन केले जाणार नाहीत. अशी कथा फक्त ह्या कानाने ऐकून ह्या कानाने सोडून दिली जाईल. त्या कथेमधून त्या व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी काहीही लाभ होणार नाही, हे तुकाराम महाराज इथं सांगत आहेत. म्हणून पद्मपुराणामध्ये एक खूप सुंदर श्लोक आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे, अवैष्णव मुखोद्गीर्णम पूतम हरिकथामृतम श्रवणम नैव कर्तव्यम सर्पोच्छिष्टम यथापयः. अवैष्णवाच्या, जो व्यक्ती वैष्णव नाही आहे, भगवंतांचा भक्त नाही आहे, भगवंतांप्रती ज्याच्या हृदयामध्ये प्रेम नाही आहे, जो भगवत भक्तीच्या विधिविधानांचं पालन करत नाही, आपल्या जीवनामध्ये शास्त्रांमध्ये दिलेले नियम पालन करत नाही आहे, शास्त्र विधीनुसार जीवन जगत नाही आहे, अशा अवैष्णवाच्या मुखातून जरी शुद्ध हरिकथामृत जरी असेल, ते पूतम म्हणजे हरिकथामृत हे शुद्ध आहे, मूळ शुद्ध आहे, पण अशा अवैष्णवाच्या मुखातून जर ते बाहेर पडत असेल तर श्रवणम नैव कर्तव्यम, तर अशा पद्धतीची हरिकथा किंवा भागवत कथा श्रवण करू नये. का? सर्पोच्छिष्टम यथापयः. कारण ते जरी दूध असलं ज्याद्वारे शक्ती मिळते शरीराला, तरी त्याला सर्पाने स्पर्श केलेला आहे. असं दूध विषारी आहे, ज्याद्वारे आपली चेतना उंचावणार नाही, भगवंतांप्रती प्रेम जागृत होणार नाही. फक्त एक धार्मिक कार्य किंवा एक दांभिकता किंवा एक तथाकथित धर्मकार्य म्हणून अशा कथेला हजेरी लावून आपल्याला काहीही लाभ होणार नाही. एका प्रमाणित आणि प्रामाणिक वैष्णव संप्रदायातील गुरुकडून जो भगवंतांच्या प्रेमाचा प्रचार, भगवत भक्तीचा प्रचार तळमळीनं करत आहे, लोकांच्या उद्धारासाठी करत आहे, खरंच प्रामाणिकपणे लोकांना भगवत भक्तीमध्ये रुजू करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना विधी नियम सांगत आहे, त्यांना विधी निषेध समजावून सांगत आहे, अशा गुरुकडून, अशा भगवत भक्ताकडून, अशा मार्गदर्शकाकडून, अशा कथावाचकाकडून जेव्हा आपण कथा ऐकू, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या हृदयामध्ये परिवर्तन होईल. नाहीतर अशा शेकडो हरिकथा चालू आहेत, बाजार झालेला आहे हरिकथांचा, त्याचं व्यावसायीकरण झालेलं आहे. पण तुकाराम महाराज त्याला ढोंग म्हणत आहेत, ज्याद्वारे काहीही लाभ कोणत्याही व्यक्तीला होणार नाही. आणि त्या व्यक्तीला तुकाराम महाराज खूप शिवी देऊन त्याची कानउघाडणी करत आहेत की तुम्ही काय केलंय, हरिकथेचा उद्देश काय आणि तुम्ही त्याला कुठं नेऊन ठेवलंय. ही फार दुर्दैवी वस्तुस्थिती आहे, जी तुकाराम महाराजांच्या काळातही होती, आजही आहे, पुढेही चालू राहणार. हे कदाचित थांबणार नाही. पण वैयक्तिक प्रत्येकाने आपल्या जीवनात निर्णय घेतला पाहिजे की मी हरिकथा कोणाकडून ऐकली पाहिजे आणि कशासाठी ऐकली पाहिजे, त्याद्वारे माझ्या आयुष्यात काय लाभ मी प्राप्त करून घेतला पाहिजे.
हे तुकाराम महाराज इथे आपल्याला समजावत आहेत. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, इतरही कार्यक्रमांची माहिती आहे. व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. हरे कृष्णा रामकृष्ण हरी. श्री श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम